मैराडोह येथील लघु प्रकल्पाच्या भिंतीस धोका. धरणाच्या भिंतीलगतच असलेला शेतकरी देशोड्डीला लागण्याची शक्यता. मालेगाव तालुक्यातील मैराडोह येथील लघु पाटबंधारे प्रकल्पमधून JCBच्या साह्याने अवैध गाळ उपसा चालू असल्याने लघु पाटबंधारेच्या मुख्य भिंतीला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसा तेथील शेतकरी पुंडलिक मोतीराम घुगे यांनी आक्षेप नोंदवला आहे. पुंडलिक घुगे यांनी याबाबत संबंधित विभागाला या अगोदरही निवेदन दिले आहेत की शेतीमध्ये या भिंतीमधून पाण्याचे पाझर जास्त फुटतात व शेतीमध्ये कोणतेही पीक पेरण्यायोग्य जमीन राहत नाही. त्यामुळे सतत नुकसान होत आहे. निदान प्रकल्पग्रस्तांच्या हाती जी जमीन आहे त्या जमिनीतून जे काही उत्पन्न निघत असेल त्याच उत्पन्नातूनच घर चालतं व त्यावरच उदरनिर्वाह आहे. परिणामी अशा प्रकाराला आळा घातला नाही तर कायम जीवाला मुकावं लागेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मैराडोह लघु पाटबंधारे प्रकल्पामधून भिंतीलगत गाळ असो वा मुरुम असा उपसा करू नये, अशी मागणी मैराडोह तालुका मालेगाव येथील शेतकरी पुंडलिक मोतीराम घुगे यांनी केली आहे. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज. मी पुंडलिक मोतीराम घुगे मैराडो प्रकल्पावर असून मैराडो प्रकल्पाच्या भिंतीलगत फार मोठ्या प्रमाणावर JCBच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ उपसा चालू असून प्रकल्पालगतच माझी जमीन असल्यामुळं माझ्या जमिनीमध्ये आधीच फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अशा प्रकारे जर असा उपसा राहिला तर माझ्या जमिनीमध्ये पेरण्यासुद्धा योग्य राहणार नाही. याची दखल शासनाने घेऊन तात्काळ कार्यवाही करावी व सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पुढील प्रकरणावर कारवाई करू हवी. मी मौजे शिवार गिवा येथील गट क्रमांक 223 मध्ये असून भिंतीच्या सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे खोदकाम चालू असून पुढील प्रकार अशा प्रकारे चालू राहता फार मोठ्या प्रमाणे मला उपासमारीची पाळी येईल माझ्यावर, अशी मी शासनाला विनंती करतो.